आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सर्व वैज्ञानिक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. DRDOची वचनबद्धता, वैज्ञानिक प्रतिभा आणि देशाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव देशाची संरक्षण सिद्धता आणि या क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेसाठी अतिशय महत्त्वाची आहे, असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 करता येत्या 15 जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत मतदारांना आपलं नाव शोधणं, मतदान केंद्र, बूथ क्रमांक जाणून घेणं आणि उमेदवारांची माहिती मिळवणं सोपं व्हावं यासाठी राज्य निवडणूक आयोगानं मताधिकार हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिलं आहे. मनपा प्रशासनाकडून मतदारांना या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हे ॲप मतदारांना गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येऊ शकतं. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीनं जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी क्रीडा शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येत आहे. या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील कामगिरीसाठी 30,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीसाठी 50,000 ते 2 लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. ग्राहकांना अर्ज केल्यानंतर महानगरांमध्ये 3 दिवसात, शहरांमध्ये 7 दिवसात आणि ग्रामीण भागात 15 दिवसात नवं वीज कनेक्शन देण्याच्या महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या कालमर्यादेची तंतोतंत अंमलबजावणी करण्यासाठी महावितरणनं माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यपद्धतीत बदल केला आहे. त्यामुळे ग्राहकांना वीज कनेक्शनसाठी वाट पाहावी लागणार नाही, असा विश्वास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. विद्युत क्षेत्रात सुमारे 35 वर्षांचा अनुभव असणारे तसंच महावितरणचे सेवानिवृत्त संचालक भालचंद्र खंडाईत यांनी विदर्भ आणि मराठवाडा कार्यक्षेत्र असलेल्या नागपूर विद्युत लोकपाल पदाचा नुकताच कार्यभार स्वीकारला. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानं त्यांची नियुक्ती केली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र आपण रात्री 8:42 ऐकू शकाल. नमस्कार.